So we are going to discuss the problems on grade and bearing. So I must tell you, you have already solved such type of problems. तर लास्ट टाइम जे आपण पाहिले प्रॉब्लेम होते ऍझम्पशनच्या आधीचे ते कोणकोणते होते सांगा. थीटा बीटाचे 3 व्हरायटी सांगा. थीटा, देन थीटा बीटाचे 3 प्रॉब्लेम आपण पाहिले होते कोणकोणते. थीटा बीटा एलिव्हेशन ट्रू लेंथ पाहिला होता, बरोबर आहे ना. येस सर. त्यानंतर कोणती व्हरायटी पाहिली आपण. थीटा बीटा प्लॅन लेंथ. प्लॅन लेंथ. बीटा and plan length. And the third variety we have discussed is कोणती. थीटा बीटा and elevation length. Theta, beta and elevation length. Okay, out of these three, one variety was related to assumption category. Which was that? थीटा बीटा एलिव्हेशन लेंथ. थीटा बीटा elevation length हे assumption चा प्रॉब्लेम होता, बरोबर आहे. आणखी दोन Yes, sir. कुठले होते assumption चे. Phi alpha फाय plan अल्फा length. प्लॅन. Okay, and third variety अल्फा Alpha beta true length. अल्फा बीटा ट्रू लेंथ. तर काल जे आपण ऍझम्पशनचे प्रॉब्लेम डिस्कस केले, मला वाटतं 2 लेक्चर आपण दिली ती. युट्यूब व्हिडिओ अपलोड व्हायचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते मी ट्राय करतो अजून एकदा. तर हे व्हिडिओ ज्यावेळी अपलोड होतील त्यावेळी रिपीटेडली पहा, ठीक आहे. कारण एक्झामचं नेचर अजूनही आपल्याला क्लिअर नाही, बरं का. अनलॉक व्हायला सगळीकडे सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुढे काय होणार आपल्याला माहित नाही. त्यामुळे जे काय आपल्याला नॉलेज मिळत आहे ते परफेक्टली घ्या, व्यवस्थित घ्या आणि बी प्रिपेअर्ड फॉर रेग्युलर एक्झामिनेशन. काय होणार आहे आपण सांगू शकत नाही, होणारच अमकच होणार असं आपण सांगू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळं प्रिपरेशन हे चांगल्यासाठी आपण करूया. तर आता हे जे प्रॉब्लेम आहेत या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये कॉमन डेटा कुठला होता सांगा बरं. थीटा बीटा. अँगल थीटा अँड बीटा. तर ज्याला आपण ग्रेड म्हणतो, नवीन आर्टिकल म्हणजे आपल्याला शिकायचंय. तर ज्याला आपण ग्रेड म्हणतो तो असतो अँगल थीटा, आणि ज्याला आपण बीटा म्हणतो तो इनडायरेक्टली असतो बेअरिंग अँगल. तर प्रॉब्लेम सोडवण्याचं जे टेक्निक आहे ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. फक्त आता काय ग्रेड म्हणजे काय, तर एका वेगळ्या पद्धतीमुळे एक्सप्रेस केलेला अँगल थीटाज आहे. व्हॉट इज ग्रेड? इट इज द अँगल थीटा और इट इज द ट्रू इन्क्लिनेशन विथ HP. आणि बेअरिंग म्हणजे काय? इट इज द ऍपरंट इन्क्लिनेशन विथ VP. त्यामुळे थीटा बीटावरचे प्रॉब्लेम जर आपल्याला जमत असतील तर आपल्याला ग्रेड अँड बेअरिंगचे 100% जमलेच पाहिजेत. फक्त काय थीटा नॉर्मली जो तुम्ही डिग्रीज मध्ये घेतो, फॉर एक्झाम्पल 30 डिग्रीज, ठीक आहे, तर तो वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केला जातो. फॉर एक्झाम्पल 70% ग्रेड. बीटा जो नॉर्मली आपण मे बी 60-65 डिग्री घेतो, बरोबर आहे का, तर तो वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केलेला असेल. फॉर एक्झाम्पल साऊथ 30 ईस्ट. तर बेअरिंग हा शब्द मला वाटतं बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण पूर्वी ऐकला असेल. तर बेअरिंग इज रिलेटेड टू डायरेक्शन्स. आठवते सर्वांना? Yes, sir. Yes. ओके. तर त्याला सिमिलर हा टाइप आहे, फक्त बेसिक सिव्हिल मध्ये बेअरिंग तुम्ही एक्सप्रेस करत होता ते 360 अँगल घेऊन करत होता. इथं जे बेअरिंग असेल ते इन बिटवीन 4 डायरेक्शन्स. ते आपण 1 by 1 पाहूया, ठीक आहे. सो राईट डाऊन डेफिनेशन्स.
लिहून घेत आहे ग्रेड. It is defined as the true inclination of a line with HP or HRP. It is defined as the true inclination of a line with HP or HRP. In other words, grade is nothing but angle theta expressed in a different format. तर ग्रेड म्हणजे काय? ट्रू इन्क्लिनेशन विथ HP म्हणजेच तो अँगल थीटा आहे. फक्त काय तर एक्सप्रेस करायची मेथड किंवा फॉर्मॅट जो आहे तो वेगळा आहे. तर आपल्याला तेवढा फॉर्मॅट फक्त आज शिकून घ्यायचा आहे. सेकंड डेफिनेशन, bearing. It is defined as the apparent inclination of a line with VP or FRP. In other words, bearing is angle bearing is nothing but angle -90 बीटा. हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं. सध्या फक्त नोट करा. अँगल 90 बीटा expressed in a different format. इथपर्यंत लक्षात आले. तर ग्रेड म्हणजे काय सांगा? अँगल थीटा. ग्रेड म्हणजे काय? अँगल थीटा. बरोबर थीटा आहे. आणि विथ HP. ठीक आहे. अँगल विथ HP. सो ग्रेड इज नथिंग बट थीटा. आणि बेअरिंग आपल्याला इनडायरेक्टली बीटा देतं किंवा एकदम प्रिसाइजली म्हटलं तर बेअरिंग म्हणजे काय? अँगल 90 बीटा. एवढं लक्षात राहील. MCQ मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. एक्झाम कशी असेल अजूनही माहिती नाही. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay. So these are the basic definitions. Now we'll first talk about the grade. Write down. Grade of a line.
it is nothing but angle थीटा. ग्रेड म्हणजे काय आहे? अँगल थीटा आहे. that is true inclination with HP. हा पार्ट असा आहे की आधी नोट करायचं आणि जे नोट करतो त्या रेफरन्सनी समजावून घ्यायचं. इज दॅट क्लिअर? तर ग्रेड म्हणजे काय आहे? अँगल Yes, थीटा. sir. ठीक आहे. हा जो पार्ट आहे याच्यावरती एमसीक्यू विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, त्यामुळे आपण काय करतोय, हा पार्ट डिस्कस करून मग एमसीक्यू घेतोय. लक्षात येते का? ग्रेड इज also called as grade of the line is also called as slope or gradient of a line. ग्रेडलाच दुसरं नाव काय आहे? स्लोप ऑफ द लाईन किंवा ग्रेडियंट ऑफ द लाईन. तर त्यापैकी स्लोप हा शब्द आपल्याला माहिती आहे. इज दॅट करेक्ट? स्लोप ऑफ अ लाईन आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का? Yes, आवाज sir. येत? हा थोडं येस न बोला ना बाळांनो, काय तर म्हणजे मला पुढे जाता येईल. ग्रेड हा शब्द आपल्याला माहिती नसेल पण स्लोप हा शब्द माहिती, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. Grade can be expressed in percentage or ratio. ग्रेड हे एक्सप्रेस केले जाते कशामध्ये? आयदर पर्सेंटेज किंवा रेशो. तर हे बेसिक आहे. आता आपण ग्रेड समजावून घेऊया. शॅल वी स्टार्ट? Yes, sir. So as usual, these are x and y axis. काय म्हणायचं ते म्हणा, रेफरन्स लाईन्स म्हणा, एक्स वाय ऍक्सिस म्हणा, काहीतरी आहे ज्याच्यामुळे 4 क्वाड्रंट्स तयार झालेत, बरोबर आहे? नाउ इन these quadrants we will consider different lines. So this is the first line we are going to consider. ठीक आहे. या लाईनचा स्लोप जो आहे, इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Positive. स्लोप ऑफ दिस लाईन इज पॉझिटिव्ह, बरोबर आहे? तर हा स्लोप तुम्ही डिफाईन कसा केला सांगा? तर जे आपली ट्रॅडिशनल डेफिनेशन आहे स्लोपची, बरोबर आहे? तर ती डेफिनेशन आपल्याला काय सांगते? स्लोप जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर या लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट कन्सिडर करा, बरोबर आहे? Yes, sir. इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, बरोबर आहे? त्यानंतर काय करायचंय, तर हे व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करा. समजा ते आहे dy आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करा, हे समजा आहे dx. तर स्लोपची डेफिनेशन काय सांगा मला? dy by dx. स्लोपची सिंपल डेफिनेशन dy बाय dx हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. dy बाय dx, बरोबर आहे का? तर आपण का आता मॅथमॅटिक्सचे माणूस नाही, म्हणजे मी स्वतः, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आम्हाला काय वाटलं की dy बाय dx मधलं d ला d कॅन्सल झाला,
ओके, जस्ट जोकिंग. तर आपण या ठिकाणी असं अज्युम करतो की व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे, सपोज इट इज वाय. टर्मिनॉलॉजी तुम्ही काय पण वापरू शकता, बरोबर आहे, पण मिनिंग तेच आहे. आर यू गेटिंग? तर जर व्हर्टिकल डिस्टन्स या 2 पॉइंट मधलं y असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर x असेल, तर जो स्लोप आहे त्याला आपण म्हणतो Y by y by x. काय डाऊट आहे इथपर्यंत? no sir. नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही y कन्सिडर केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अलॉंग दिस लाईन जर मूव्ह होत असाल या दिशेनं, तर स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? Yes. फॉर एक्झाम्पल आपण एका स्टेअर केस वरती क्लाइंब करतोय, अशा पायऱ्या आहेत, बरोबर आहे का? तर जर तुम्ही या दिशेनं जात असाल तर आपण काय म्हणतोय? वी आर क्लाइंबिंग द स्टेअर्स, बरोबर आहे? नाही, आपण जिन्याच्या पायऱ्या वरती चढत चाललोय, बरोबर आहे. मात्र जर समजा आपण वरून खाली येतोय, असं पायऱ्या उतरतोय आपण समजा, तर आपल्या दृष्टीने स्लोप कसा असेल? निगेटिव्ह, म्हणजे उतार असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes. म्हणजे एकाच प्रकारचा स्लोप आहे, बरोबर आहे. तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशावरून ठरतो सांगा? Direction. It depends upon the direction. So if you are climbing the stairs, तुम्ही वरच्या दिशेने जर जात असाल तर स्लोप कसा असणार आहे? Positive. पॉझिटिव्ह. इज इट करेक्ट? And Yes. if you are coming down the stairs, okay, for you the slope is negative. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? No sir. ओके. हा समजा ओरिजिन आहे. ठीक आहे. तर along x axis, if you are moving towards right, it is considered as positive. And if you are moving towards left hand side along x axis, it is considered as negative. Similarly, along y axis, if you are moving in upward direction, it is positive. And along y axis, if you are moving in downward direction, it is negative. हे साइन कन्व्हेन्शन तर सर्वांना माहिती आहे, आपण मेकॅनिक्स मध्ये पण हे वापरलेलं आहे. तर हा सर्व रेफरन्स घेऊन, सपोज दिस इज पॉइंट ए and suppose this is point B. तर जर तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करत असाल आणि जर तुम्ही A to B मूव्ह होत असाल तर स्लोप कसा असणार सांगा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ठीक आहे. याचाच अर्थ काय? तर तुम्ही फक्त व्हर्टिकल डायरेक्शनचा विचार करा. आता व्हर्टिकल डायरेक्शनचा जर तुम्ही विचार केला, व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे कुठलं? y, बरोबर आहे ना? तर A to B जाताना तुम्ही काहीतरी हाईट जी आहे ती कव्हर करताय, वरच्या दिशेने मूव्ह होत आहे. इज दॅट क्लिअर? त्यामुळे या केसमध्ये y कसा आहे? A to B जाताना y कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. आणि A to B जाताना x सुद्धा कसा आहे? Positive. x सुद्धा पॉझिटिव्ह आहे. मग बघा, y पण पॉझिटिव्ह आहे, x पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे स्लोप कसा झाला? Positive. Positive. Is that clear? Yes, sir. Yes, sir. Okay. Now we'll consider some other situation. आपण एक नवीन सिच्युएशन आपण कन्सिडर करतोय. मध्ये लागत नाही ते इरेज करतो मी. हे साइन कन्व्हेन्शन माहिती आहे सर्वांना, हे काय ठेवायची गरज नाही. Now consider another line.
वी आर कन्सिडरिंग सेकंड लाईन. एक अजून एक लाईन आपण कन्सिडर करतोय. नाउ गिव्ह मी करेक्ट आन्सर. आतापर्यंत जे काय शिकवलं त्यानुसार आन्सर द्या. ठीक आहे. या लाईनचा स्लोप इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? निगेटिव्ह. या लाईनचा स्लोप जो आहे इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? Negative. आय एम अगेन आस्किंग, पॉझिटिव्ह. या लाईनचा स्लोप जो आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. जो पण उत्तर बरोबर येत नाही तो पण मी क्वेश्चन रिपीट करणार. चालेल? Whether the slope of this line is positive or negative? Negative. डायरेक्शन. सांगा सर्वांनी. Negative. Negative. नाव फक्त आपण इंटरचेंज करूया. सी इथे घेऊया. Okay, let me repeat my question. Whether the slope of this line is positive or negative? Negative. Sir, हाँ, Positive. जर वरून जर आपण Positive ना sir. सर वरून जर प्लॉट केला तर निगेटिव्ह येते आणि खालून जर प्लॉट केला तर पॉझिटिव्ह येते. okay. Can you describe with respect to C and D? येस सर. हाँ, please. सर If you ते are, हा सी हे खाली घेतं आणि okay, you D can ला explain in English. If you are moving from D to C, slope is positive or negative? Sir, if it is above the CD line, then it is negative. Then it is above below the CD line, then it is positive. Okay, let me explain now. सर्वांचं लक्ष आहे? Yes, sir. Please लक्ष द्या आता. Let me repeat all these things for you. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. Suppose you are climbing the steps of a staircase. एखाद्या जिन्याच्या पायऱ्या आपण त्याच्यावरती मूव्ह करतोय. If you are moving in upward direction, तर तुमच्या दृष्टीने स्लोप कसा आहे? Positive. पॉझिटिव्ह आहे. Are you getting? येस सर. If you are moving down the stairs, तुम्ही पायऱ्या उतरत आहात, तर तुमच्या दृष्टीने स्लोप कसा आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. ओके. नाउ माय क्वेश्चन, मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ स्लोप जी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन असतं ते आपण कसं घेतो? y आणि x च्या रिस्पेक्टने घेतो. अलॉंग एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह कोणीकडे निगेटिव्ह कोणीकडे आपण समजलं. ठीक आहे. तर स्टेअर क्लेसच्या ज्या पायऱ्या आहेत, जिन्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये आपण जर चढताना वरच्या दिशेने जात असेल तर स्लोप पॉझिटिव्ह असतो आणि उतरत असू तर तो स्लोप निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर? येस. Okay, my question, for this given line, whether the slope is positive or negative? Negative. तर हे चित्र समोर आहे. आता किमान याचा रेफरन्स घेऊन तरी उत्तर द्या. सर D to C पॉझिटिव्ह आणि C to D निगेटिव्ह. एक्झॅक्टली. ठीक आहे. तर हा पॉइंट शिकवताना खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, बरोबर आहे? कारण मॅथमॅटिकल डेफिनेशन जी आहे, ठीक आहे, मॅथमॅटिकल डेफिनेशन काय सांगते? ही लाईन जर अशी सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जात असेल, बरोबर ना? हा सेकंड आणि फोर्थ आहे ना?
Yes. तर लाईन जर सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मधून पास होत असेल तर तो स्लोप निगेटिव्ह असं आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशन डोक्यात बसलेली असते. ठीक आहे. पण इथं जो आपण स्लोप विचारात घेतोय तो आपल्याला काय सांगतो? सांगा ना. इथं काय आहे बबल मध्ये काय दिसतंय बलून मध्ये ड्रॉ केलेलं? Direction. Direction. तर जर तुमची मुवमेंट व्हर्टिकली अपवर्ड दिशेने जर होत असेल तर तो स्लोप काय झाला? पॉझिटिव्ह. आणि जर तुमची मुवमेंट व्हर्टिकली डाऊनवर्ड दिशेने होत असेल तर तो स्लोप कसा झाला? निगेटिव्ह. Negative. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, शुद्ध sir. मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, चढ आणि उतार. ठीक आहे. तुम्ही जर एखाद्या स्लोप वरती खालून वरती जात असाल, पायऱ्या चढत असाल तर तो झाला पॉझिटिव्ह. इथं क्वाड्रंट हा विषय डोक्यात घ्यायचा नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. म्हणजे Yes, sir. समजा एखादी टेकडी आहे, एखादा डोंगर आहे, ठीक आहे. तुम्ही चालत चालत वरती निघाला तर तुमच्या दृष्टीने स्लोप पॉझिटिव्ह. तर त्या दृष्टीने जर तुम्ही D to C चालला तर स्लोप कसा आहे? Positive. Positive. पॉझिटिव्ह आहे. आणि जर तुम्ही C to D आला तर स्लोप कसा आहे? Negative. निगेटिव्ह. ठीक आहे. तर आतापर्यंत जे तुमच्या डोक्यात होतं ते मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन होतं. आता इंटरप्रिटेशन कसं पाहिजे सांगा? ग्राफिकल इंटरप्रिटेशन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. सो माय क्वेश्चन वन्स अगेन. पुन्हा एकदा आता तुम्ही राईट आन्सर ते पण रिपीट करायचं ठरलंय का नाही? Okay, tell me the slope of whether the slope of this line is positive or negative. D to C is positive and C to D is negative. If you consider line D to C, it is positive. D to C जर तुम्ही गेला तर vertically upward दिशेने मूव होत आहे. समजताय ना? तर तो स्लोप कसा झाला? Positive. पॉझिटिव्ह. आणि जर तुम्ही C to D आला तर हा स्लोप कसा झाला? Negative. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. तर आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण मुवमेंट कशी कन्सिडर केली आहे? A to B. A to B. त्यामुळे स्लोप कसा होता? Positive. Positive. पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं बघा. तर पुन्हा एकदा C पासून एक व्हर्टिकल लाईन, बरोबर ना? Yes. आणि D पासून एक हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. आता मुवमेंट तुमची कशी आहे? C to D. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. म्हणजे Y चा जर तुम्ही विचार केला, तुम्ही व्हर्टिकली डाऊनवर्ड चाललाय. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. त्यामुळे साइन कन्व्हेन्शन नुसार Y ची व्हॅल्यू कशी येईल? निगेटिव्ह. कारण तुम्ही खाली चाललाय, बरोबर आहे. पण C to D जाताना तुम्ही उजवीकडे मूव्ह होत आहे, बरोबर आहे का? म्हणजे X कसा झाला? X to Positive. Positive. पॉझिटिव्ह. आता स्लोपची डेफिनेशन काय सांगा? Y by X. Y by X. Y by X. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. आता Y कसा आहे आपला? Negative. निगेटिव्ह. आणि X कसा आहे? Positive. पॉझिटिव्ह. मग रेशो कसा येईल? Negative. Negative. रेशो येईल निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. So this is the way to understand about the slope. ठीक आहे. आता मी काय करतो, हे सगळं XY सगळं इरेज करतो. ओके. Sir, we are telling directly this only answer, sir. हॅलो. We were telling directly this only answer. Okay. You should not say we. You should say I was telling. Okay. Because most of the others were little bit confused. Okay. But your answer was right. Shall we continue? Yes, sir. Okay. Now we'll see how to express the slope. Okay. For example, we want to find out
the slope for these two lines. या दोन लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. Suppose this is point A, suppose this is point B. ठीक आहे. तर ग्रेड आपण कशी एक्सप्रेस करू शकतो म्हणून सांगितलं तुम्हाला सांगा. ग्रेड हे आपण पॉझिटिव्ह पण सॉरी ग्रेड हे आपण ऍज अ रेशो एक्सप्रेस करू शकतो किंवा पर्सेंटेज. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा पर्सेंटेज मध्ये ग्रेड कसे एक्सप्रेस करायचे बघूया. कोणत्या लाईन साठी? ए बी या लाईन साठी. ठीक आहे. हा अँगल किती असलं पाहिजे सांगा? 90 degree. एक्झॅक्टली 90 डिग्री असलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, वी आर कन्सिडरिंग वन लाईन. ओके. ऑन दॅट लाईन वी कन्सिडर टू फिक्स्ड पॉइंट्स A and B. We have drawn one horizontal line from A, we have drawn one vertical line from B. And suppose you are measuring these two distances by using a scale. ही दोन अंतर तुम्ही पट्टीनं मेजर करताय. ठीक आहे. तर समजा तुमच्या असं मेजरमेंट नंतर लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ y इज सपोज 35 and suppose value of x is 50. काय काय केलं सांगा. आता आपण एक लाईन ए बी कन्सिडर केलंय ज्याच्यावरती ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करत आहात. ठीक आहे. तर आत्ताच आपण डिस्कस केली स्लोप कॅल्क्युलेट करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? डायरेक्शन. तुम्ही कुठून कुठं मूव्ह होताय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ए टू बी मूव्ह होताय का बी टू ए मूव्ह होताय हे महत्वाचं आहे. इज दॅट क्लिअर? सो विल राईट स्लोप विथ रिस्पेक्ट टू ए. स्लोप विथ रिस्पेक्ट टू ए. मग जर तुम्ही स्लोप विथ रिस्पेक्ट टू ए कॅल्क्युलेट करत असाल तर पहिली गोष्ट तुम्ही काय कन्सिडर केली पाहिजे सांगा. ए टू बी ज्यावेळी तुम्ही मूव्ह होताय त्यावेळी y हा 35 आहे. म्हणजे तुम्ही व्हर्टिकली अपवर्ड जाताय. इज दॅट करेक्ट? Yes, sir. म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. आणि ए टू बी जाताना अलॉंग एक्स ऍक्सिस तुम्ही उजवीकडे मूव्ह होताय म्हणजे एक्स सुद्धा कसा आहे? पॉझिटिव्ह. Okay, so slope with respect to A, if you want to calculate, you can write y is equal to plus 35 and x is equal to Yes. plus 50. Plus 50. ठीक आहे. मग स्लोप कसा कॅल्क्युलेट करणार सांगा. स्लोपचा फॉर्म्युला Y square 50. slope is 0.4 equal to y by x. y by x बरोबर आहे. is equal to 35 by 50. साइन कन्व्हेन्शन घेऊ आता. तर महत्वाचं आहे प्लस 35 डिवायडेड बाय Plus 50. प्लस 50. बरोबर आहे. म्हणजेच काय हो? शॅल आय कॉल इट एज Plus प्लस 7 बाय प्लस 100. Yes. त्याला 70 बाय 100 म्हणू शकतो का नाही? आणि Yes, sir. डिनॉमिनेटर जर तुम्ही 100 घेतला सो यू कॅन कॉल दिस एज 70
पर्सेंट. आणि या 70 साइन कसा असेल Plus. इज दॅट क्लिअर? त्यामुळे ग्रेड ऑफ द लाईन किंवा स्लोप ऑफ द लाईन ही किती आली +70%. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे ग्रेड किंवा स्लोप विथ रिस्पेक्ट टू ए किती आहे? 70%. 70%. +70%. ठीक आहे. नेक्स्ट, आता मी जर तुम्हाला विचारलं स्लोप ऑब्लिक ग्रेड of the same line with respect to B. With respect to B, slope कसं calculate करणं सांगा? y is equal to -35 and x is equal to -50. आता ग्रेड विथ रिस्पेक्ट टू B तुम्ही घेता, याचा अर्थ B to A मूव्ह होत आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. मग त्या केस मध्ये y किती असेल? -35. -35 असेल. बरोबर आहे? Yes, sir. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. आणि x हा सुद्धा किती असेल? -50. -50 येईल. बरोबर आहे? पण आता रेफरन्स कुठला घेता तुम्ही? यू आर मुव्हिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे अल्टिमेटली ग्रेडला तुम्ही काय म्हणणार आहे? निगेटिव्ह. इज दॅट क्लिअर? काय बोलतो लक्षात येते का? Yes, sir. अल्टिमेटली तुम्ही कसं मूव्ह होताय? डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होताय. त्यामुळे ग्रेड कशी झाली? निगेटिव्ह. लक्षात येत आहे? Yes, sir. ओके. वन मोर एक्झाम्पल. ठीक आहे. आता मी काहीच तुम्हाला प्लस मायनस सांगत नाही. आता जे आपण करतोय ते फायनल आहे. प्रत्येक गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप मूव्ह करतोय, लक्षात घ्या. ना व्हर्टिकल डिस्टन्स इज 30. आता y आणि x सगळंच विसरून जावा, चालेल? Yes. Now tell me, grade or slope with respect to C. Negative. Negative. Grade Negative. or slope with respect to D. Positive. Positive. आता मला तुम्ही दोन पद्धतीत सांगायचंय. पहिली गोष्ट म्हणजे पर्सेंटेज मध्ये जी व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. मग पर्सेंटेज मध्ये किती व्हॅल्यू येईल? 60%. 30/50 बरोबर आहे ना? Yes. 30/50 म्हणजेच काय? 60/100. 60/100. यू ट्राय टू अंडरस्टँड. मी काय केलं पहिल्यांदा? क्वाड्रंट सिस्टीम पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा रेफरन्स दिला, बरोबर आहे? त्याच्यानंतर रेफरन्स काय दिला? अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. आणि नंतर आपल्या लक्षात केलं अपवर्ड किंवा डाऊनवर्ड दिस शुड बी द अल्टिमेट रेफरन्स. इज दॅट क्लिअर? 60/100 म्हणजे पर्सेंटेज मध्ये किती झालं? 60%. 60%. 60%. ठीक आहे. आता याचं साइन आयदर तुम्ही पॉझिटिव्ह देणार किंवा निगेटिव्ह देणार, बरोबर आहे? पॉझिटिव्ह साइन कधी देणार? इफ यू आर मुव्हिंग फ्रॉम विच पॉइंट टू विच पॉइंट? D to C. बरोबर. जर तुम्ही D to C मूव्ह होत असाल तर ग्रेड किती असेल? Positive. Positive 60. 60%. Is that clear? Yes. Yes. So Yes. grade with respect to D should be
positive 60%. प्लस 60%. क्लिअर? Yes. Yes. आता C to D तुम्ही मूव्ह होताय. Y बाय X तेवढंच आहे 30/50. म्हणजे ग्रेडची व्हॅल्यू ही 60% आहे. फक्त तुम्हाला डिसाइड काय करायचं आहे? साइन डिसाइड करायचं आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. मग साइन डिसाइड करताना तुम्ही रेफरन्स काय घेणार? वेदर यू आर मुव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन और डाउनवर्ड डायरेक्शन. व्हॉट इज द आन्सर? Minus. You are moving in downward direction. Therefore, the grade should be Minus 60%. minus 60% if you are moving from C to D. समजताय? Yes, sir. Okay, mute करा please. So grade with respect to C is minus 60%. इथपर्यंत समजलंय? Yes, sir. याचा एक स्नॅपशॉट काढून घ्या. आता स्नॅपशॉट काढून घ्या. झालं इथपर्यंत? तर ग्राफिकल टर्मिनॉलॉजी मध्ये कोणत्याही लाईनचा एकाच लाईनचा स्लोप, आर यू लिसनिंग? Yes, sir. Yes, sir. ग्राफिकल टर्मिनॉलॉजी मध्ये मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी जो रेफरन्स आहे तो आता सोडून दिला सर्वांनी. Yes, sir. Yes. ग्राफिकल टर्मिनॉलॉजी मध्ये एकाच लाईनचा स्लोप जो आहे इट कॅन बी पॉझिटिव्ह और इट कॅन बी निगेटिव्ह. आता लाईन ही सेमच आहे ना? लाईन चेंज केली का? नाही. स्लोप हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. पहिली गोष्ट लक्षात आली आहे? Yes, sir. स्लोप पॉझिटिव्ह कधी असतो? इफ यू आर मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. Upward direction. आणि स्लोप निगेटिव्ह कधी असतो? इफ यू आर मुव्हिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. Downward direction. तर हे शिकवायसाठी बरीचशी एनर्जी जाते. आय होप इट इज क्लिअर टू यू. सर्वांना समजलंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता याच्यात थोडस आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रयत्न करूया. म्हणजे थोडस उलट यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे? समजा मी तुम्हाला सांगितलं point A is mm from both HP and VP. Draw a line with 80% grade with respect to A. चला सांगताय मला काय करायचं? सुरुवातीला कोण येतं पहिल्यांदा? XY line. XY लाईन. बरोबर नाही? XY लाईन म्हणजे काय? तर ग्राफिक्स मधला गणपती आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्यात पहिल्यांदा कोण येतं? Squalene. पहिला जो नमस्कार आहे तो कोणाला असतो? गणपतीला. बरोबर ना? जसं XY लाईनचं झालं. बरोबर आहे? येस और नो? Yes, sir. ओके. त्याच्यानंतर काय करायचं सांगा? Point A. पॉइंट ए किती डिस्टन्सेस? 20 meters. 20 mm above HP. बरोबर ना? Yes. And 20 front of mm in front of VP. ठीक आहे. ग्रेड किती % प्लॉट करायचे आहे? 80%. बरोबर आहे का? ग्रेड किती पाहिजे? 80%.
grade is equal to plus 80%. प्लस 80% मी असं लिहू शकतो का बघा? प्लस 40 बरोबर आहे का? Divided by plus 50. 50 चालेल? Yes, sir. ओके. म्हणजेच y हा किती पाहिजे? 40 प्लस 40 आणि x हा किती पाहिजे? plus 50. Plus 50. प्लस 50. समजतंय? Yes, sir. ओके. आता मी काय करतोय पहा. एक 5 मिनिटं एक्सटेंड झालं तर हरकत नाही, पण आपल्याला हे पूर्ण शिकायचं आहे आज आणि विथ नो कन्फ्युजन. तर सुरुवात नेहमी x पासून करायची. चालेल? Yes. आता ही जी लाईन मी ड्रॉ केली ते लेफ्ट टू राईट केली का राईट टू लेफ्ट केली? Left to right. लेफ्ट टू राईट. व्हेरी गुड. त्यामुळे इथं जी x ची व्हॅल्यू आहे ती किती आली हो? Plus 50. प्लस 50. एंड डाउट्स? मग No. आपण इथं आलो बरोबर आहे का? या एंडला आलो बरोबर आहे? आता इथून तुम्हाला y ची व्हॅल्यू टाकायची जी किती पाहिजे? Plus Plus 40. 40. Plus Plus 40. ठीक आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत म्हणजे अप टू डाऊन समजतंय ना? खालून वरती आपण हे अंतर टाकतोय. इज दॅट क्लिअर? Yes. तर इथं सुद्धा तुम्ही अंतर कसं टाकलंय? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. इज दॅट क्लिअर? Therefore, Yes, sir. what is the value of y? सर्वांनी बोला बाळांनो, सोपं आहे पण हेच कन्फ्युज करतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? इट इज प्लस 40. Plus 40. समजतंय? तर बघा लक्षात घ्या काय काय केलं आतापर्यंत. A पासून सुरुवात केली, 50 mm उजवीकडे टाकलं, इथं आलो. समजतंय? आणि Yes, sir. इथून 40 mm पुन्हा वरती गेलो आणि इथं आलो. समजतंय का? त्यामुळे x पण पॉझिटिव्ह आहे आणि Y पण positive. y पण पॉझिटिव्ह आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. इथं जो एंड पॉइंट मिळाला तुम्हाला तो समजा आहे B1 डॅश. B1 dash. ठीक आहे. आता B1 डॅश हा शब्द नंतर आपण घेऊया. तर A डॅश आणि B1 डॅश जे आहे इथून एक आपल्याला लाईन ड्रॉ काढता येईल बरोबर आहे का? Yes, sir. अशी एक लाईन काढता येईल ज्याचा स्लोप किती असेल सांगा? 80%. Still we need the perfection. स्लोप आहे प्लस Plus 80%. समजते ना? विथ रिस्पेक्ट टू A. Is that Yes. clear? Yes, sir. ओके. My next question, ही सगळी प्रोसेस जी आहे, ही सगळी प्रोसेस जी आहे, आर यू लिसनिंग? Yes, sir. ही प्रोसेस मी इथं पण करू शकलो असतो का नाही? Yes, sir. No, sir. Theta. ही सगळी प्रोसेस मला इथं पण करता आली असते टॉप व्ह्यू मध्ये, पण ते आपण केली नाही. व्हॉट इज द रिझन? Negative sign. Theta front view मध्ये. Y आणि X ची जे आहे ना ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता एक्स आणि वायचा रेफरन्स सोडून ग्रेड हा बेसिकली कोणता अँगल आहे? Theta. थीटा. त्यामुळे ग्रेड ही कायम कुठे टाकली पाहिजे? Front view. फ्रंट व्ह्यू मध्ये. क्लिअर? Yes. Yes. त्यामुळे जर ग्रेड इथं टॉप व्ह्यू मध्ये टाकले तर मार्क्स किती मिळतील? 0. इज दॅट क्लिअर? Yes. इथपर्यंत काय डाऊट आहे का? No, sir. ओके. नाउ विल कंटिन्यू.
आता सेम प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय आणि पुढच्या सर्व गोष्टी तुम्ही मला सांगायच्या. चालेल? Okay, sir. Just to ensure that there is no confusion. Point A is 20 mm from HP and VP. Draw a line with minus 80% grade with respect to A. थोडंसं आपण काय करूया की डिस्टन्स चेंज करूया. चालेल? इथं जे 20 घेतलं होतं त्याच्याऐवजी आपण घेऊया 60. चालेल? Shall we solve it together now? Yes, sir. चला सांगा. सगळ्यात सुरुवातीला XY line. XY line. XY line. So first we'll start with XY line. Okay. Then Distance of A. Point A dash and A. किती डिस्टन्स दिले सांगा? 60. 60. 60 mm. 60 mm Both HP. above HP, 60 mm in front of VP. ठीक आहे? So this is 60 mm. नीट लक्ष देऊन ऐका बाळांनो. प्रॉब्लेम सोडवताना ह्या चुका होतात म्हणून आपण खूप शांतपणे शिकतोय. पण प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच लोकांना सोपं वाटतं दुर्लक्ष करतात आणि प्रॉब्लेम सोडवताना चुका करतात. तर हे आपल्याला करायचं नाही, ऍटलिस्ट या वर्षी. चालेल? या वर्षी म्हणजे काय, या बॅच साठी. A dash and A, 60 mm above HP, 60 mm in front of VP. Any doubts? No, sir. आता पुन्हा एकदा जसं इथं कॅल्क्युलेशन केलं होतं तसं करूया. करायचं सांगा. हॅलो. Yes. Yes, sir. थोडस काय होईल, इकडं स्पेस कमी पडेल. हा प्रोजेक्टर फक्त मी उजवीकडे शिफ्ट करून देऊ का, कारण स्पेस जरा जास्त लागेल आपल्याला. हीच प्रोसेस मी थोडीशी रिपीट करतोय. जस्ट अ मिनिट. सांगा, पॉइंट ए चं डिस्टन्स किती आहे? 60 mm above HP, 60 mm in front of VP. बदल काय केलं नाही, फक्त प्रोजेक्टर उजवीकडे घेतलाय. चालेल? 60 mm above HP आणि हे किती आहे सांगा? कंटाळू नका बाळांनो, याच्यावर प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. 60 mm above HP and 60 mm Below. in front of VP. जे बिलो एक्स टाकला हा झाला A डॅश आणि हा कोण झाला? A. चालेल, ठीक आहे. नेक्स्ट, ग्रेड लाईन जे आहे ते A डॅश मधून प्लॉट करायची का A मधून करायची? A dash. A डॅश मधून काढायची, कारण ग्रेड म्हणजे कोण आहे? स्लोप, म्हणजे कुठला अँगल आहे? थीटा. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. ओके. देन आता या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करूया. सांगा मग, स्लोप किती पाहिजे? -80. -80% बरोबर आहे. ज्याला मी असं लिहू शकतो का बघा? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Minus. -80 divided by 100.
ठीक आहे. Yes, Yes. sir. ओके. देन इज इक्वल टू मायनस 40 by 40 divided by 40 50 डिवायडेड बाय 50 plus 15. चालेल. yes. ओके. आता बेसिक डेफिनेशन काय y बाय एक्स आहे, बरोबर आहे का? Yes, sir. मग Yes, बघा sir. आता, म्हणजे तुम्हाला x किती पाहिजे? Plus 50 Plus plus 50 50 पाहिजे. आणि y किती पाहिजे? minus 50. minus 40. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर वेळ संपली का आपली? 1-2 मिनिटात संपूया आपण. x इक्वल टू 50 कोणत्या दिशेने चाललाय तुम्ही? positive, पॉझिटिव्ह. आणि y कसं पाहिजे? negative, Negative. निगेटिव्ह. Negative. म्हणजे या पॉइंट पासून down. मला खाली यायचंय. इज दॅट क्लिअर? yes, Yes. आणि याला तुम्ही काय मग इथं आला असं, बरोबर आहे का? आणि याला काय म्हणणार? y इज इक्वल टू minus 40, मायनस 40. y किती घेतला? मायनस 40. Minus 40. ओके. आणि आता जे आपण लाईन ड्रॉ करणार आहोत ती अशी असेल. इज दॅट क्लिअर? yes, Yes. Yes, sir. तर तुम्ही या लाईनचा जर विचार केला तर तुम्ही कसं मूव्ह होताय हो? डाऊनवर्ड. Downward. डाऊनवर्ड. याचा अर्थ एन्श्योर काय झालंय? स्लोप कसा आहे हा? निगेटिव्ह आहे. Negative. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. अजून एक शॉर्टकट सांगतो. ठीक आहे. जर ए डॅशचं डिस्टन्स असं कमी असेल 20 वगैरे, तर वाय तुम्हाला शुअर शॉट वरती टाकावं लागेल ना असं. ए डॅशचं हे डिस्टन्स जर कमी असेल, काय म्हणतो लक्षात येतं का? कमी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 10, 15, 20. yes, तर तुम्ही पहिल्यांदा असा एक्स टाकणार आणि वाय वरतीच टाकणार, बरोबर आहे का नाही? yes, म्हणजे स्लोप कसा असेल? पॉझिटिव्ह. समजताय ना? yes, Yes. पण जर ए डॅश हा पॉइंट इथं असा वरती असेल तर एक्स तुम्ही असं टाकणार आणि वाय मात्र खाली टाकावं लागेल. म्हणजे स्लोप कसा असेल? Negative. निगेटिव्ह. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा पाहिलं 60 mm फ्रॉम HP अँड VP, बरोबर ना? थोडस ऑड वाटलं असेल, कारण आपल्याला सवय कशी लागली 10, 15, 20. 60 mm म्हटलं थोडस ऑड वाटलं का नाही? yes, sir. Yes, sir. आणि त्याच वेळी ग्रेड कशी आली? निगेटिव्ह. ठीक आहे. त्यामुळं मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं. आणि आता एकदम रट्टा मेथड सांगतो. जर ए डॅशचं डिस्टन्स हे खूप जास्त असेल, म्हणजे 50, 60 वगैरे, तर ग्रेड ही नॉर्मली निगेटिव्ह असते. आणि लाईन कशी काढायची? स्लोपिंग डाऊनवर्ड्स. समजतंय? Yes, Yes. sir. समराइज करतो. या सर्व डिस्कशनची समरी सांगतो मी. आहे ए डॅश. हा पण आहे ए डॅश. ठीक आहे. इथं मी टाकला x इक्वल टू 50. इथं पण किती टाकला? X is equal to x इक्वल टू 50. दोन्ही x पॉझिटिव्ह आहेत का? डेफिनेटली येस, कारण मी उजवीकडे मूव्ह होतोय. इज दॅट क्लिअर? yes, sir. Yes, sir. दोन्ही x हे पॉझिटिव्ह आहेत. आता मी टाकला y इक्वल टू 40. हा y कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. Positive. आणि जर मी असं जॉईन केलं तर मी मूव्ह कसा झालो? अपवर्ड. आणि ग्रेड कशी झाली? Positive. पॉझिटिव्ह. समजलंय? Yes.
मात्र या केसमध्ये मी एक्स पॉझिटिव्ह टाकलाय, उजवीकडे गेलोय. मात्र इथून मी खाली आलो, Y negative. इथला वाय कसा आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह -40. आणि आता जर ही लाईन तुम्ही अशी काढली तर मुवमेंट कशी आहे? डाऊनवर्ड. बरोबर आहे? येस सर. Yes. त्यामुळे इथली ग्रेड कशी असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि इथली ग्रेड कशी आहे? पॉझिटिव्ह. Positive. So this is the ultimate outcome of this lecture. एका तासामध्ये आपण काय शिकलो? एवढंच शिकलो. समजतंय? And this is ultimately which angle? थीटा. Theta. This is ultimately angle Theta. theta. आता तुम्ही मी जर तुम्हाला सुरुवातीलाच असं सांगितलं असतं की एकाच लाईनचा स्लोप हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो, सुरुवातीला पटलं असतं का? नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप ऍड करत जावं लागतात. हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes. येस. आता याचा स्नॅपशॉट घ्या. घेतला स्नॅपशॉट? Yes. येस. ओके. थँक्यू व्हेरी मच. विल स्टॉप नाव. पुढचं लेक्चर कृपया वेळेत जॉईन करा. थँक्यू.